नातवाने आपल्या 60 वर्षीय आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचं समोर आलंय। आजी स्वतः घर सोडून गेल्याचा दावा नातवाने केला होता, पण पोलिसांनी शताब्दी रुग्णालयापासून जवळपास 50 ते 60 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि त्यानंतर नातवानेच आजीला जंगलामध्ये टाकून पळ काढल्याचं दिसून आलंय। यानंतर पोलिसांनी आरोपी नातू आणि त्याचे 2 साथीदार असे एकूण तिघांवर BNS कलम 125 नुसार गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक देखील केली आहे। त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने आरे मधल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकलं होतं। मुंबईतल्या आरे कॉलनी परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, नातवाने आपल्या 60 वर्षीय आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचं समोर आलंय आणि या घटनेच्या आधीचा हा सीसीटीव्ही फुटेज आपण पाहू शकतो। या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय की या दवाखान्यातून काढून त्या आजीला तो आरे कॉलनीतल्या जंगलामध्ये घेऊन गेलाय आणि त्या ठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये त्याने आपल्या स्वतःच्या 60 वर्षीय आजीला फेकून दिलाय। तर आजी स्वतः घर सोडून गेल्याचा दावा या नातवाने केला होता। दिनांक 22 जूनच्या पहाटे 7:30च्या आसपास आम्हाला एक माहिती मिळाली की एक महिला जखमी अवस्थेत युनिट नंबर 32 कडे जाणाऱ्या जंगलाच्या एरियामध्ये कचऱ्याचा ढीग आहे त्याच्या बाजूला एक पडलेली आहे। त्याप्रमाणे आमचे अधिकारी अंमलदार त्या ठिकाणी रवाना केले। तर ती महिलेची परिस्थिती खराब होती एकदम। तर तिला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्याने तिला आम्ही तातडीने अगोदर ट्रॉमा केअर नंतर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।